डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे विलिनीकरणाची चर्चा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 24 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. वेळोवेळी फुटलेले पक्ष आता लवकरच एकत्र होणार आहेत, तशी सूत्रांकडून खात्रीलायक बातमी आहे. अशा अफवाकम बातम्या पसरल्या जातात आणि त्यावरती दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा झडताना आपल्याला दिसते. याच चर्चेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विलिनीकरणाची चर्चा. फटाफूट ते विलिनीकरण हे तर राजकीय चक्र आहे, ऋतुचक्रासारखं. फटाफूट ते विलिनीकरण हे तर राजकीय चक्र आहे, त्यांचे ते बिनधास्त असतात, आपल्याला मात्र फिक्र आहे. त्यांचे ते बिनधास्त असतात, आपल्याला मात्र फिक्र आहे. आपल्याला मात्र फिक्र आहे. फिक्र, फिकीर, काळजी, चिंता, तमा. पुन्हा एकदा पहिलं कडू. फटाफूट ते विलिनीकरण हे तर राजकीय चक्र आहे. पक्ष स्थापन झाला म्हणजे तो फुटणार आणि पक्ष फुटला तर तो कधीतरी पुन्हा एकदा एकत्र येणार. हे राजकीय चक्र वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. फटाफूट ते विलिनीकरण हे तर राजकीय चक्र आहे. फटाफूट ते विलिनीकरण हे तर राजकीय चक्र आहे, त्यांचे ते बिनधास्त असतात, उलट आपल्यालाच फिक्र आहे. त्यांचे ते बिनधास्त असतात, आपल्याला मात्र फिक्र आहे. आपल्याला मात्र फिक्र आहे. नको त्याची. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं पहिल्या कडव्याला पुढे घेऊन जात आहे. हे सगळे घडत राहील. कोणतं? राजकीय चक्र. हे सगळे घडत राहील. हे पुन्हा पुन्हा घडलेले आहे. तुमच्या इथे सगळं लक्षात येईल. भारतातील राजकीय पक्षांचा इतिहास आणि वर्तमान जर समोर आणला तर काय हे सगळे घडत आलेले आहे. हे सगळे घडलेले आहे. हे सगळे घडत राहील. हे पुन्हा पुन्हा घडलेले आहे. त्यांना सोडून आपल्यालाच त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. त्यांना सोडून आपल्यालाच त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. चिन्ह कोणत्या गटाला द्यायचं, कोणता मूळ पक्ष मानायचा, याचे वाद कोर्टामध्ये अनिर्णित असल्याचे, तारीख पे तारीख असल्याचे आपण पाहतो आणि मग आपणच गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा करतो. नाही नाही, हे चिन्ह यांना मिळालं पाहिजे. नाही नाही, त्या चिन्हावरती त्यांचा हक्क आहे. यावरच भाष्य वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. हे सगळे घडत राहील. हे पुन्हा पुन्हा घडलेले आहे. हे सगळे घडत राहील. हे पुन्हा पुन्हा घडलेले आहे. त्यांना सोडून आपल्यालाच त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. त्यांना सोडून आपल्यालाच त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. त्यांच्या चिन्हाचे पडलेले आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे आणखी काहीतरी सांगू पाहत आहे. वात्रटिकेचं तिसरं कडवं. वेगळी परिस्थिती त्यावेळी होती. फुटले तेव्हा वेगळी परिस्थिती त्यावेळी होती. वेगळी परिस्थिती यावेळी आहे, जेव्हा विलिनीकरणाची चर्चा किंवा अफवा किंवा बातमी सुरू झालेली आहे. म्हणून
वेगळी परिस्थिती त्यावेळी होती, वेगळी परिस्थिती यावेळी आहे. उद्या तेच आपल्याला सांगू शकतात, ही तर आमची राजकीय खेळी आहे. उद्या तेच आपल्याला सांगू शकतात, ही तर आमची राजकीय खेळी आहे. ही तर आमची राजकीय खेळी आहे. म्हणजे काय? आम्ही जाणीवपूर्वक आमचा पक्ष फुटला असं तुम्हाला दाखवलं आणि त्याचे राजकीय फायदे आम्ही उठवले. आता आम्हाला असं वाटतं की आणखी सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे. म्हणजे एकत्रीकरण आणि विलगीकरण ह्या त्यांच्या राजकीय खेळ्या असू शकतात किंवा आहेत, असंच त्यांनी उद्या आपल्याला सांगितलं तर नवल वाटण्याचं कारण नाही. हेच वात्रटिका आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात आपल्याला सांगू पाहते. वेगळी परिस्थिती त्यावेळी होती, वेगळी परिस्थिती यावेळी आहे. वेगळी परिस्थिती त्यावेळी होती, वेगळी परिस्थिती यावेळी आहे. उद्या तेच आपल्याला सांगू शकतात, ही तर आमची राजकीय खेळी आहे. उद्या तेच आपल्याला सांगू शकतात, ही तर आमची राजकीय खेळी आहे. ही तर आमची राजकीय खेळी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं विलिनीकरणाची चर्चा. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.